चाकण दक्षिण व उत्तर महाळुंगे एमआयडीसी ही दोन नवी पोलीस ठाणे मंजूर झाल्यानंतर तातडीने या नवीन पोलीस ठाण्यांचा कारभार सुरू होणार आहे, कारण या ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत। चाकण आणि महाळुंगे पोलीस ठाण्यांचे विभाजन करताना या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची नव्याने केलेल्या पोलीस ठाण्यांमध्ये ठाणेदार म्हणून बदली करण्यात आली असून नवीन अधिकाऱ्यांना जुन्या पोलीस ठाण्याचे कार्यभार देण्यात आले आहेत। वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांची महाळुंगे दक्षिण म्हणजेच जुने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। तसेच वरिष्ठ निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांची उत्तर महाळुंगे नवीन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कदम उत्तर चाकण पूर्वीचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळुंके चाकण दक्षिण नवीन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। शहर आणि परिसरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार तसेच गुन्हेगारीचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। चाकण पोलीस ठाणे आणि आळंदी पोलीस ठाण्याचे विभाजन करून चाकण दक्षिण पोलीस ठाणे तसेच महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे विभाजन करून उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे अशी एकूण दोन नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यात आली आहे। गृह विभागाने या संदर्भात 14 डिसेंबर 2025 रोजी शासन निर्णय जारी केलाय। दोन्ही नवीन पोलीस ठाण्यांसाठी प्रत्येकी 4 पोलीस निरीक्षक, 6 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 13 उपनिरीक्षक, 13 सहाय्यक उपनिरीक्षक, 44 हवालदार, 84 पोलीस शिपाई पदांना 2 टप्प्यात मंजुरी देण्यात आली आहे। दरम्यान चाकण आणि महाळुंगे पोलीस ठाण्याचे विभाजन करताना अत्यंत चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप होत आहे। रस्त्याच्या मध्यपासून हे विभाजन झाल्याने त्याचा काहीही फायदा संबंधित गावांना होणार नसल्याचा आरोप होत आहे। चाकण पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन पोलीस ठाणे कडाचीवाडीमध्ये केले जाणार आहे, त्यामुळे शेल पिंपळगाव आणि साबळेवाडीमधील नागरिकांना तेवढ्याच अंतरावर यावे लागणार आहे। शेल पिंपळगाव भागात हेच नवीन पोलीस ठाणे झाले असते तर हे अधिक सोयीस्कर ठरले असते। दरम्यान महाळुंगे गाव देखील नवीन पोलीस ठाण्याला जोडले जाणार असल्याचे याबाबतच्या नकाशावरून दिसून येत आहे। त्यामुळे गावाच्या जवळचे पोलीस ठाणे सोडून स्थानिकांना दूरवरच्या पोलीस ठाण्यावर अवलंबून राहावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। याबाबत काही स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे। दगडू इंगवले, राहणार महाळुंगे इंगळे, माजी सभापती खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती। माझं एकच म्हणणं आहे, पोलीस चौकी 2 होण्याबद्दल आमचं काही दुमत नाही। दक्षिण आणि उत्तर झालीच पाहिजे। लोकसंख्या वाढीमुळं 2 पोलीस चौकी पाहिजेत, पण आमच्या महाळुंगे ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की ग्रामस्थांना विचारात घेऊन पोलीस चौकीची स्थापना करावी व आमचे महाळुंगे गाव स्थानिक असल्यामुळं ते आमच्या महाळुंगे चौकीला दक्षिण चौकीला ठेवावं अशी ग्रामस्थांची विनंती आहे। आणि मुंबईमध्ये बसून किंवा महापालिकेत बसून जर तुम्ही निर्णय घेत असाल तो चुकीचा होतो। इथं ग्रामस्थांचा विचार करा, ग्रामस्थांना विचारात घ्या आणि मग महाळुंगे गाव असेल, खालुंबरे गाव असेल, खरावाडी असेल, शेजारच्या आजूबाजूच्या गावांचा